नमस्कार. मी मंगेश मोने. करिअर मित्र भाग 2 यामध्ये आपणाशी संवाद साधणार आहे. विद्यार्थी मित्र हो, गेल्या भागामध्ये आपण बलस्थानं आणि कमतरता या विषयींची चर्चा केली. आता या भागामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती शाखानिया करणार आहोत. साधारणतः 10वी नंतर आपण कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा, ITI किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा व्होकेशनलचे विविध प्रकारचे जे कोर्सेस आहेत किंवा कौशल्यावर आधारित असणारे वेगवेगळे प्रकारचे जे कोर्सेस आहेत तिकडे आपण वळतो. मी जर आत्ता कोणत्याही 10वीच्या विद्यार्थ्याला विचारलं, म्हणजे परीक्षा झालेला असणारा जो विद्यार्थी आहे त्याला विचारलं, तर बहुतांशी गेले काही वर्षांचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरनं विचारल्यावर लगेच उत्तर मिळतं. मी काय विचारलं तर 10वी नंतर पुढे काय म्हणाल. सर बघू, टक्के जसे मिळतील त्या पद्धतीने ठरवू. हे टक्क्यांचा विचार करणं याआधी आपल्या पुढे करिअर निवडीसाठी घातक गोष्ट आहे. ते कशी तर आपल्या मनासमोर अशी एक चौकट किंवा काही गोष्टी निश्चितपणाने ठरवून आपण ठेवलेल्या आहेत की चांगले टक्के मिळाले की विज्ञान या शाखेकडे जायचं. म्हणजे उदाहरणादाखल 85% पुढे टक्के मिळाले, 80% पुढे टक्के मिळाले की मी सायन्स शाखेकडे जाणार. मग विज्ञान विषयाची आवड असो वा नसो. संदीप खरेंचं इथे एक उदाहरण मला आठवतं. संदीप खरे यांनी एका लेखामध्ये लिहिलेलं आहे की मी गुणवत्ता धारक विद्यार्थी, चांगले पर्सेंटेज मला 10वीला मिळाले होते, त्यामुळे मी विज्ञान या शाखेकडे वळलो. परंतु खरा माझा जो पिंड होता हा पिंड आर्ट्स शाखेचा, कला शाखेचा होता. म्हणूनच आज संदीप खरे हे गीतकार म्हणून सर्वश्रुत आहेत. असे असंख्य उदाहरणं विद्यार्थी मित्र आपल्या नजरेसमोर असतील. पण याचा कुठेतरी आपण गांभीर्याने विचार करतो का? अशी वर्गवारी करतो की 85% पुढे तर सायन्स, त्याच्या खाली टक्के मिळाले तर वाणिज्य किंवा कॉमर्स शाखा, आणि मग शेवटचा पर्याय तर कला शाखा, नाहीतर मग ITIकडे जावं किंवा मग कुठे कौशल्य आधारित कोर्सेस कुठचे करता आले तर ते करावे. करिअरच्या बाबतीमध्ये आपण एवढे उदास का याचा विचार करायला हवा. आता तुम्हाला खूप फावला वेळ परिस्थितीने येऊन तुमच्यासमोर ठेवलेला आहे. मग त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करता येईल की नाही? एखाद्या दुकानात गेल्यानंतर साधी शर्ट पॅन्ट आपल्याला जर खरेदी करायचा असेल किंवा आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण त्याची रंगसंगत, त्याचं असणारी किंमत किंवा आपल्याला ती आवडते की नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मग खरेदी करतो. तर मग करिअरच्या बाबतीमध्ये एवढा गांभीर्याने आपण विचार करायला नको का? निश्चितपणाने आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कला शाखेकडे जायचं असेल तर नेमकी कोणती गुणवैशिष्ट्ये किंवा कोणती बलस्थानं माझ्याकडे असणं अपेक्षित आहेत? बघा, अगदी 5वी पासून 10वी पर्यंत तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलात का? निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलात का? कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेतलात का? किंवा तुम्ही समूहाचं नेतृत्व केलं का? किंवा अन्य अशा काही बाबी आत्तासुद्धा करिअरच्या दृष्टिकोनातून पुढे जाताना विचार करणं अपेक्षित आहे. हा जर तुम्ही निश्चितपणाने विचार केलात किंवा त्या विचारापर्यंत जाऊन तुम्ही पोहोचलात, त्याचा फायदा करिअर निवडीसाठी तुम्हाला होऊ शकतो. आज मी तुमच्याजवळ विशेषतः कला शाखा आणि त्याच्यामध्ये आपणासमोर
कोणती बलस्थानं असणं अपेक्षित आहेत किंवा आपणाकडे कोणती बलस्थानं असणं अपेक्षित आहेत याचा मी विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे बघा, उत्तम सैनिक, बघा सैनिक जो आहे हा सैनिक सीमेवर जातो, त्याच्याकडे धडाडी वृत्ती असते, वीरवृत्ती असते, तो भीत नाही कोणत्याही गोष्टीला. जर अशा गोष्टी तुमच्या अंगी असतील तर तुम्ही सैनिकी क्षेत्राकडे जाऊ शकता. मग आता तुम्हाला निवडावं लागेल की मला सैनिकी क्षेत्राकडे जायचं असेल तर सैनिकाकडे कोणते गुण आहेत. बघा मी कोणत्या विषयाकडे आलो आहे. जर मला वार्ताहर व्हायचं आहे किंवा मला संपादकीय भूमिका मला पार पाडायची आहे, मला पत्रकार व्हायचं आहे, वृत्तवाहिनीवर मला निवेदक व्हायचं आहे, तर माझ्याकडे कोणते गुण अपेक्षित आहेत. तर माझ्याकडे भाषेची शैली असायला हवी, लेखनशैली असायला हवी, वक्तृत्व असायला हवं, निवेदन क्षमता असायला हवं, संवेदनशीलता असायला हवी. म्हणजे हे सगळे जे गुण आहेत हे गुण जर माझ्याकडे असतील, अचूक निरीक्षण असायला हवं, परीक्षण असायला हवं, समस्येची जाण असायला हवी, समस्येचा अभ्यास करायला हवा. हे सगळ्या गोष्टी ज्यावेळी मी करेन उत्तम पद्धतीने, त्यावेळी मी उत्तम पद्धतीचा वार्ताहर होऊ शकेन. असे असंख्य जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातले असणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे बारकाईने आपण बघायला हवं, निरीक्षण करायला हवं, अवलोकन करायला हवं. एखाद्या क्षेत्राकडे जाण्यापूर्वी त्या क्षेत्राकडल्या व्यक्तींकडे कोणत्या क्षमता असणं अपेक्षित आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे उदाहरणादाखल मला खूप भीती वाटते, मला अन्य भरपूर काही गोष्टींचा त्रास होतो, माझ्याकडे कणखरपणा नाही, माझ्याकडे निर्भीडपणा नाही, मी आयुष्यात कोणावर मी रागवलेलो नाही किंवा कोणाच्या बाबतीमध्ये एक स्ट्रॉंग पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता माझ्याकडे नसेल, तर मग मी कसा सैनिकी क्षेत्राकडे वळू शकेन. मी म्हणतोय ते तुमच्या लक्षात येत आहे. इथे महत्त्वाची ही गोष्ट आहे की ज्या क्षेत्राकडे आपल्याला जायचं आहे त्या क्षेत्रातल्या असणाऱ्या व्यक्तींची गुणवैशिष्ट्य आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मला जर भाषेविषयीची खूप आवड आहे, कला शाखेकडे कोण माणसं जातात, तर मला सर्व भाषा आवडतात. इंग्रजी भाषा आवडते, हिंदी भाषा आवडते, मराठी भाषा आवडते, त्याचबरोबर संस्कृत भाषा आवडते. मला परदेशी भाषा शिकण्याची आवड आहे. मला समाजशास्त्रासारखे विषय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारखे विषय मला जास्त आवडतात. अशी आवड जर तुमची असेल तर निश्चितपणाने तुम्ही कला शाखेकडे जा. मग तुम्हाला 90% मिळू देत, तुम्हाला 60% मिळू देत किंवा तुम्हाला 75% मिळू देत. इथे टक्के कोणतीही गोष्ट ठरवत नाहीत. तुमच्यामध्ये असणारी आवड ह्या सर्व गोष्टी निश्चितपणाने सर्व ठरवत असतात. काही वेळेला असं होतं की आपली छंद आणि आवड याच्यामध्ये काही वेळा आपण गफलत करतो. छंदचं पुढे करिअर होईलच असं नाही. म्हणजे क्रिकेट खेळणारा पुढे भविष्यात क्रिकेटर होईलच असं नाही. त्याच्यासाठी सचिन तेंडुलकर याने किती मोठी मेहनत केली म्हणून तो उत्तम पद्धतीचा क्रिकेटर बनला. मग आपली ती क्षमता आहे का? आपली क्षमता जर फक्त समीक्षण करण्याची असेल, त्या संदर्भातला विचार करण्याची असेल, तर क्रिकेटच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती मिळवून आपण आपली लेखनक्षमता चांगली असेल तर समीक्षण आपण करू शकतो. म्हणजे छंदाचं रूपांतर करिअरमध्ये कसं करावं ह्याचाही आपण विचार करायला हवा. आवड ही सतत बदलत असते. आजची आवड उद्याला राहतेच अशातला भाग नाही. मग आवडीप्रमाणे आपण करिअर क्षेत्र ठरवणार का, हाही इथे महत्त्वाचा भाग पडतो. त्यामुळे मी पुढे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी सांगू इच्छितो की आवड ही महत्त्वाचीच आहे, छंद हा महत्त्वाचाच भाग आहे आणि त्यासोबत
तिसरी गोष्ट आणखीन महत्त्वाची आहे की तुमची गुणवत्ता, तुमचं सातत्य, तुमची चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, जिद्द, महत्त्वाकांक्षा हे जर गुण सोबत असतील तर करिअर तुमचं चांगलं होणार आहे. बघा, मी आत्ता तुम्हाला सांगितलं तुमच्या आवडीप्रमाणे करिअरकडे तुम्ही वळा. तुम्ही ऐकलत आणि त्या दिशेने वळलात, पण मात्र त्यासोबत हे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, सातत्य, एकाग्रता हे जे सगळे जे गुण आहेत ना, हे गुण जर तुमच्यासोबत असतील तर निश्चितपणाने तुमचं करिअर उत्तम पद्धतीने घडेल. शेवटी करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचा तो आनंद आहे, तुमचं ते समाधान आहे. ज्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतो, ज्या गोष्टीतनं तुम्हाला समाधान मिळतं, ज्या गोष्टीतनं तुम्ही सुखी आणि समाधानी राहता, असं करिअर निवडा. आणि ही करिअर निवडीची जी प्रक्रिया आहे, प्रक्रिया आत्ता सध्याच्या काळामध्ये तुमच्या मनात सतत तेवत राहायला हवी. तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करायला हवा, तुम्ही स्वतःच्या असणाऱ्या गुणांचा विचार करायला हवा. असा जर गुणांचा तुम्ही विचार निश्चितपणाने केलात तर तुमचं करिअर एका चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडू शकाल याची मला खात्री आहे. धन्यवाद.